बरोबर. ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती 13 तारखेला रात्री 12 वाजता फोटो बसला होता. आमचा कार्यक्रम फोटो बसवला होता, सगळं ओके झालं. पोरं फक्त काय केले, आता पुतळ्याला जाऊन फुल अर्पण करायचं म्हणून सोडी काय लोक इकडे होते, काय लोक तिकडे होते, काय लोक इकडे होते, काय तिकडे होते. म्हणजे 3 पोरं फक्त माझी इकडे होते. 3 होते पोरं. ढिगारा तर अडथळा केलेला आहे. एक गाडी काय होती सर्व्हिस रोडच्या जरा एक अलीकडल्या बाजूला होती आणि त्याची पोझिशन ह्या कॅमेऱ्यामध्ये दाखवलं तर मी दाखवतो. असं दाखवासारखी माझी विनंती आहे. फक्त तुम्ही कॅमेरा इकडे घ्या, मी दाखवतो तुम्हाला पोझिशन काय झाली. बोला जी. पूजा झालती. पोरं पुतळ्याला निघाले होते आणि ते काय रोडवर नव्हते, साईडला पोरं होते. साईडला होते. साईडला असताना हार घालायला निघाले होते त्यांनी पुतळ्याला. झेंडा बांधायला लागले होते रोडचा आणि पुतळ्याला निघाले होते आणि ते कुणी कोण कारवाला आलाय त्यानं वडूनच घेऊन गेला त्या पोराला. त्या गाडीच्या शेजारी त्यानं थांबलेला होता. मोटरसायकल उभा केलेली होती, त्याच्या शेजारी पुतळ्याला जाण्यासाठी थांबला होता आणि ती कार मधूनच कुठून आली ती उडून घेऊनच गेली त्याला. ढिगाऱ्यावरनं उडली गाडी. पूर्ण नाही रोड. आज जो हादसा झालेला आहे, जो प्रसंग आहे त्याला रोड प्रशासन आहे जबाबदार की शासन जबाबदार आहे. त्यांचा लवकरात लवकर न्याय मिळणं आम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर आणि कुणाकुणाचे बळी जातील हे सांगता येत नाही. अशा घटना नंतर घडू नये याची काळजी शासनाने, या रोड शासनाने, प्रशासनाने घ्यायला लगेच्या लगेच ऍक्शन घेतला पाहिजे. नगरसेवकला कोणी आमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेला नाहीये. आमचे लेकर पूर्ण रोडवरती फिरतात आणि भरपूर धोकादायक इथं सर्व्हिस रोड दिलेले आहे. आमची दखल घ्यायला कोणी विचारपूस करायला येत नाही. आमच्याकडे सगळ्याच गोष्टीच्या समस्या आहेत. त्याच्यामध्ये एकाचा जीव गेला, ह्याच्या नंतर अजून किती जीव जातील. त्याच्या होता होऊन तेवढा लवकरात लवकर हे काम व्हायला पाहिजे. हे काम व्हायला पाहिजे. दबाव झाला, धोका झाला. अजून पुढे ह्याच्या होऊ नये माझी ही अपेक्षा आहे. तर मंडळाने, सरकारने, प्रशासनाने कळकळीची विनंती आहे, लवकरात लवकर याची काळजी घ्यावी. स्टार्ट. तर आमच्या मंडळाची स्थापना करून रात्रीचे 12:30 वाजून गेले. तर आम्ही सगळे मित्र इथं थांबलो होतो. पण तो इथं फक्त गाडीला झेंडा बांधत होता. तर सर्व्हिस रोडनं गाडी 120च्या स्पीडनं आली आणि रोडवाल्यांची चुकी असल्यामुळं इथे रोड सेफ्टी झोन काय नसल्यामुळं तो गाडीवाला 120च्या स्पीडनं आला आणि तो इथंच थांबला होता. इथं त्याला गाडीवाल्याने उडून घेऊन गेला तिथं. आणि आम्ही इथं समोरच होतो, डोळ्याच्या समोर ही घटना घडलेली आहे. तर रोडवाल्यांच्या चुकीमुळे पण घडलेली आहे आणि त्या गाडीवाल्याच्या चुकीमुळे पण ही घटना घडलेली आहे. तर आमचा माणूस आमच्यामध्ये नाही या घटनेमुळे. तरी कधी दखल घेणार सरकारांनी, हे रोड जबाबदार होते असणार आणि तो गाडीवाला पण. हे जगाचाच निरोप घेतला पोराने. कदा दखल घेणार आहे आमची. अजून किती बळी जाणार आहे त्या रोडला अजून काय सांगू शकत. आता याला धरून 2 बाहेर येते स्टेज पाशी, तरी अजून असे किती बळी जाणार आहे सांगू शकत. याच्या अगोदर 2-3 महिन्याच्या खाली इथं पडलेलं होतं पोरगं गाडीवर, याच्यावरनच. बरं, त्याचं नाव काय मेलेला? विजय अनिल कांबळे. आम्ही रस्त्याला